राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची सत्ता हातात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषद 2026 साठी रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक अधिकारी आणि उद्योग जगतातल्या प्रतिष्ठित उद्योगपतींचं शिष्टमंडळ सुद्धा रवाना झालेलं आहे। 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधनं राज्यासाठी तब्बल 15,70,000 कोटी रुपयांचे परदेशी गुंतवणुकीचे करार करत एक विक्रम प्रस्थापित केला होता। जागतिक आर्थिक परिषदांमधल्या सर्वाधिक करार आणि गुंतवणुकीचा हा विक्रम होता आणि त्यामुळे यावर्षी आता मुख्यमंत्री फडणवीस किती हजार कोटींची किंवा किती लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रासाठी आणतात याकडे आता संपूर्ण जगाचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे। जागतिक आर्थिक परिषद 2026 साठी मुख्यमंत्री दावोसला रवाना। 2025 मध्ये फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यात विक्रमी गुंतवणूक। 2025 मध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 15,70,000 कोटींची गुंतवणूक। गतवर्षीपेक्षा अधिक गुंतवणूक राज्यात येण्याची शक्यता। स्वित्झर्लंडमधील दावोस इथे होणारी जागतिक आर्थिक परिषद ही जागतिक व्यापाराची पंढरी मानली जाते। गेल्या काही वर्षात या परिषदेतून महाराष्ट्राला सर्वाधिक गुंतवणूक मिळाली आहे। जगभरातील विविध बड्या नामांकित कंपन्यांशी करार करून राज्यातील रोजगारात मोठी संधी निर्माण करण्यात राज्य सरकारला मोठे यश मिळाले। 2025च्या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी सुमारे 5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून एक विक्रम प्रस्थापित केला होता। एकूण गुंतवणुकीतही त्यांनी विक्रम नोंदवला होता। 2014 नंतर दावोस दौऱ्यात सामंजस्य करार करून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणण्याची स्पर्धा सुरू झाली। देवेंद्र फडणवीस यांच्या आधी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं। विरोधकांनी मात्र यात राजकारण करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याबाबत टीका केली आहे। दावोसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष दावोसला जातात पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि दावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून। तर दावोसला जाता कशाला? मग इथे बसून दावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही। स्वित्झर्लंड मधील दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाण्याची सुरुवात प्रामुख्याने शरद पवार यांनी 1993 मध्ये केली होती। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांसह माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत हजेरी लावली। जगाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवण्यासाठी जागतिक आर्थिक परिषदेला महत्त्व। जगाच्या नकाशावर भारताची मान उंचावण्यात महाराष्ट्र राज्य केंद्रस्थानी आहे। राज्याच्या विकासाचे आणि गुंतवणुकीची नवी द्वारे इथे उघडली जाते असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। दावोसमधील महाराष्ट्राची उत्तुंग भरारी। 1993 मध्ये माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिल्यांदा दावोस दौरा केला। त्यानंतर तब्बल 15 वर्षात महाराष्ट्राचा एकही मुख्यमंत्री दावोसला गेला नाही। जानेवारी 2008 मध्ये विलासराव देशमुख यांनी दावोसला भेट दिली। 2010 मध्ये अशोक चव्हाण यांनी दावोसला प्रतिनिधित्व केलं। इन्व्हेस्ट महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत चव्हाणांनी हजारो कोटींच्या गुंतवणुकीचा पाया रचला। 2013 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दावोसला भेट। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये 61,000 कोटींची गुंतवणूक। मविया सरकारच्या काळात 2020 मध्ये 30,000 कोटींची गुंतवणूक। 2020 आणि 2022 मध्ये उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रतिनिधित्व। 2022 मध्ये मविया सरकारने 80,000 कोटींची गुंतवणूक आणली। एकनाथ शिंदे यांचा 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षात दावोस दौरा। अनुक्रमे 1.40 लाख कोटी आणि 3.53 लाख कोटी गुंतवणूक आणली। 2025 मध्ये फडणवीस यांनी तब्बल 15 लाख कोटींची गुंतवणूक आणली।
गेल्या वर्षी राज्यात झालेली गुंतवणूक देशाच्या इतिहासातील विक्रमी गुंतवणूक ठरली. दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला जाण्याची सत्ताधाऱ्यांची परंपरा आहे. दावोसमधील गुंतवणुकीबाबत आता सत्ताधाऱ्यांवर बोलणारे विरोधक त्यांच्या कार्यकाळातही दावोस दौऱ्यावर गेले होते. मात्र सत्ताधारी दावोसला का जावोस अशा शब्दात विरोधक दावोस परिषदेबाबत टीका करतात. गेल्या वर्षी दावोस इथे 29 कंपन्यांशी सामंजस्य करार झाले होते. त्यातील फक्त एकच कंपनी परदेशी आहे. उर्वरित 28 कंपन्यांचं मुख्यालय भारतात आहे. मग तिथे जाण्याची गरज नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत काही वर्षांपूर्वी तुम्ही का जात होता असा प्रतिसवाल केलाय. आता या वर्षीच्या दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.